नमस्कार मित्रांनो, 3.5 मुहूर्तांपैकी एक मुहूर्त म्हणजे अक्षय तृतीया। 19 तारखेला मित्रांनो तो आता अक्षय तृतीया येणार आहे। त्या दिवशी काही उपाय केले तर तुमच्या घरात सुख समृद्धी मिळणार आहे। पहिली गोष्ट म्हणजे सकाळी लवकर उठायचे आहे आणि घर स्वच्छ आवरायचं आहे। घरात ज्या काही नको असलेल्या वस्तू आहेत मित्रांनो त्या पूर्ण टाकून द्यायच्या आहेत। घराच्या बाहेरच त्या वस्तू गेल्या पाहिजेत, कारण की ती अलक्ष्मी आहे। पहिली गोष्ट म्हणजे ती पूर्ण सगळ्या वस्तू फेकून द्यायच्या आहेत। नंतर घर स्वच्छ आंघोळ करून देवपूजा करायची आहे आणि हळदी कुंकू व्हायचं आहे। दुसरी गोष्ट म्हणजे साखर, तांदूळ, गहू या 3 वस्तू 1.25 किलो घ्यायच्या आहेत आणि दान करायचे आहेत। एक गरीबाला ते देऊन टाकायचे आहे। त्यानंतर तुम्ही सोनं किंवा चांदी विकत घेऊ शकता। ती जर का तुम्हाला घेता आलं नाही तर तुम्ही धने घेऊ शकता। त्यानंतर तुम्ही झाडू घेऊ शकता, फुलवात, 5 कवड्या मिळतात बाजारामध्ये, त्या 5 कवड्या घ्या, मीठ घ्या आणि पितळाची काहीतरी वस्तू एखादी जरूर घ्या। त्याने करून तुमच्या घरामध्ये सुख समृद्धी मिळणार आहे। त्यानंतर संध्याकाळी तुळशीवृंदावन आहे, तिथे तुम्ही तुपाचा दिवा जरूर लावा। त्याने सुद्धा तुमच्या घरात सुख समृद्धी आणि शांतता मिळणार आहे। तुळशीचं वृंदावन जर का घरात नसेल तर तुम्ही उत्तरेच्या बाजूला सुद्धा तो दिवा लावून ठेवला तरी चालणार आहे। संध्याकाळी लक्ष्मीची पूजा करायची आहे, ती म्हणजे एक लाल फूल किंवा पिवळं फूल लक्ष्मीला व्हायचं आहे आणि ओम श्री महालक्ष्मी नमः हा संध्याकाळी 108 वेळा जप जरूर करा। त्याचबरोबर अगरबत्ती, धूप घरामध्ये फिरवा। अग्निहोत्र जर का करत असाल तर अग्निहोत्र करा। या सर्व गोष्टी जर का तुम्ही केल्या तर तुमच्या घरात नक्कीच सुख समृद्धी येणार आहे। मित्रांनो, हे छोटे छोटे उपाय हे जरूर करून बघा। अजून काय माहिती हवी असेल तर खाली दिलेल्या नंबरवर संपर्क साधा। खूप खूप धन्यवाद।